नमस्कार मित्रांनो, माझे आरोग्य प्रयोग या मालिकेत आपण ओमॅड म्हणजे 1 मील डे विषयी बोलत असतो. दिवसातून एकदाच जेवा व ठणठणीत राहा. ओमॅड करणाऱ्या लोकांचे मला अनेक फोन येतात, मग मी त्यांना वेगवेगळे सल्ला देत असतो. मला आज एक तुम्हाला सांगायची की बरीच लोक ओमॅड करताना तेलाबाबत चूक करतात. मग तेल म्हणजे काय, तर आपल्याला स्वयंपाकासाठी तेल लागतं. मग ते तेल कुठलं घ्यावं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत ज्याचा ओमेगा 3 टू ओमेगा 6 रेशिओ हा चांगला नाही असं तेल घ्यायचं नाही. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची ठेवा. दुसरं गोष्ट, ज्या तेलावर रिफाईन आणि फिल्टर असं लिहिलेलं आहे ते तेल सुद्धा घ्यायचं नाही. तेल कोल्ड प्रेस असावं, त्याच्यामध्ये जास्त टेम्परेचरचा वापर केलेला नसावा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिफाईन आणि केमिकलमध्ये रिफाईन आणि फिल्टरमध्ये केमिकल वापरले जातात. त्यामुळं शरीराचं इन्फ्लेमेशन होतं, शरीराला आतून सूज येते आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. त्यामुळे ओमॅड करणाऱ्या सर्व लोकांनी तेलाविषयी काळजी घ्यावी. जर त्याचा ओमेगा 3 टू ओमेगा 6चा आयडियल रेशिओ 1:1 किंवा 1:4 असावा. कोणत्याही परिस्थितीत 1:15 पेक्षा जास्त असू नये असं सुद्धा मी सुचवतो. त्यामुळं तेलाबाबत आपल्याला जर वाटलं तर आपण अधिक आपल्या डॉक्टरांनाही विचारू शकता किंवा त्याच्यावर आजकाल गुगलवर किंवा AI वर जर सर्च केलं तर तुम्हाला त्या ओमेगा 3 टू ओमेगा 6चा रेशिओ जर चुकीचा असेल तर कोणते आजार होतात याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळेल. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत तेल चुकीचं वापरू नका. शक्यतो पारंपरिक देशी पद्धतीने केलेलं तूप, नारळाचं कोल्ड प्रेस ऑइल, बटर यासारख्या तेलाचा जर आपण वापर केला तर आपल्याला अधिक फायदा मिळेल. आपण याची ओमॅड करणाऱ्या सर्व व्यक्तींनी याची नोंद घ्यावी. हो गया.